हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द झाडे आरी वर्क क्लासेस. या व्हिडिओमध्ये आज आपण पिंक कलरच्या या पाईप क्लीनरपासून कमळांचा हार बनवणार आहोत. तो तुम्ही गौरी गणपतीसाठी यूज करू शकता. त्यासाठी मी इथे एक सिंगल पाईप क्लीनर घेऊन तो मध्यभागी दुमडून घेतलेला आहे. अंगठ्या शेजारचे जे माझे बोट आहे त्या बोटाच्या 2 कांडे एवढ्या अंतराचा मध्यभागचा पाईप घेऊन मी तो पाईप तिथे ट्विस्ट केलेला आहे आणि ट्विस्ट केलेला पाईप खालच्या साईडला बेंड करून त्याच्यातील कोणताही एक पाईप मध्यभागातून काढून घेतला आणि आता या 2 पाईपला एकमेकांना फिक्स करण्यासाठी इथे ट्विस्ट दिला. आता ट्विस्ट दिल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकता किती सुंदर अशी पाकळी इथे तयार झालेली आहे. अशा पद्धतीच्या आपल्याला लोटसचा जो मध्यभाग आहे तो बनवण्यासाठी 4 पाकळ्या लागणार आहेत. तुम्ही अजून एकदा बघा. बरोबर 2 कांडे एवढे अंतर घेऊन मी पाईप मध्यभागातून ट्विस्ट केला. त्यानंतर दोन्ही साईड खालच्या साईडला बेंड करून घेतल्या. त्यानंतर एक पाईप त्याच्यामधून काढला आणि खालच्या साईडला ट्विस्ट दिला. इथे आपली ही दुसरी पाकळी तयार झालेली आहे. अशा पद्धतीच्या आपल्याला एका कमळासाठी मध्यभागी जी कळी बनवायची आहे त्यासाठी 4 कळ्या लागणार आहेत. आता आपण बाहेरची जी पाकळी आहे ती थोडी मोठी बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 2 कांड्यापेक्षा थोडा जास्त अंतरावर पाईप ट्विस्ट करून सेम तीच प्रोसेस वापरून आता आपण इथे थोड्या मोठ्या पाकळ्या इथे बनवून घेणार आहोत. सेम तीच टेक्निक आपल्याला इथे यूज करायची आहे. परंतु पहिल्या ज्या पाकळ्या होत्या त्या थोड्या छोट्या आणि या ज्या दुसऱ्या पाकळ्या आहेत त्या थोड्या मोठ्या बनवून घ्यायच्या आहेत. आणि पाकळ्या व्यवस्थित अरेंज करून घ्या म्हणजे फिनिशिंग देखील प्रॉपर येईल. तर इथे तुम्ही पाहू शकता अंतराने थोडी मोठी पाकळी बनलेली आहे. त्याला पेटलचा शेप देण्यासाठी अंगठ्याचा वापर करून मी वरचे टोक थोडे दुमटून घेतलेले आहेत. अजून एकदा बघा. 2 कांड्यापेक्षा थोडे जास्त अंतर घेतले. पाईप ट्विस्ट केला. ट्विस्ट केल्याच्या नंतर दोन्ही पाईप दोन्ही साईडला बेंड करून घेतले. दोन्ही पाईपमधला एक पाईप काढून घेतला. त्यानंतर खालच्या साईडला दोन्ही पाईपांचा ट्विस्ट दिला. ट्विस्ट दिल्याच्या नंतर इथे पेटल तयार झाली. पेटलला शेप देण्यासाठी आधी बोटाने आणि नंतर अंगठ्याने व्यवस्थित प्रेस करून इथे शेप दिला. त्यानंतर एक्स्ट्राचा जो पाईप क्लीनर आहे तो मी इथे कट करून घेतलेला आहे. सर्व पाकळ्यांचा एक्स्ट्राचा पाईप क्लीनर आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आपल्याला आता या सर्व पाकळ्या ज्या आहेत ते एकमेकांना चिटकवून घ्यायच्या आहेत. त्यासाठी सुरुवातीला मी ज्या छोट्या पाकळ्या आहेत त्याच्यातील एका पाकळीला ग्लू लावून घेतलेला आहे. ग्लू लावून झाल्याच्या नंतर 2 पाकळ्या एकमेकांना व्यवस्थितपणे चिटकवून घेतल्या. या चिटकवल्यानंतर 1-2 सेकंद हातात तसाच पकडून ठेवा म्हणजे पाकळ्या निसटणार नाहीत. एकदम जशा पाहिजे तशा चिटकून जातील. आता इथे 2 पाकळ्या आधी मी चिटकवून घेतल्या होत्या आणि यानंतरच्या 2 पाकळ्या. आता या ज्या 4 पाकळ्या आहेत त्यासुद्धा आपल्याला एकमेकाला चिटकवायच्या आहेत. त्यासाठी इथे 2 ज्या पाकळ्या चिटकवलेल्या आहेत त्याच्यावरती ग्लूगनच्या साहाय्याने सर्व साईडला ग्लू लावून घेतलेला आहे. ग्लू लावून घेतल्याच्या नंतर वरचा पॉईंट वर, खालचा पॉईंट खाली ठेवून इथे व्यवस्थितपणे आपल्याला या 4ही पाकळ्या एकमेकांना ज्या 2-2 सेक्शनमध्ये आपण केल्या होत्या त्या एकदम व्यवस्थित घट्ट पकडून चिटकवून घ्यायच्या आहेत. तुम्ही इथे पाहू शकता किती सुंदर अशी इथे कळी तयार झालेली आहे. अशाच पद्धतीच्या आपल्याला एका हारामध्ये जेवढ्या पाहिजे तेवढ्या कळ्या आपण बनवून घेऊ शकतो. आता इथे ही मधली कळी तयार झालेली आहे. आपल्याला कमळाचे फूल बनवायचे आहे किंवा कमळाची कळी बनवायची आहे. त्यासाठी आपल्याला बाहेरच्या साईडने या अशा पद्धतीने इथे पाकळ्या जोडून घ्यायच्या आहेत. त्यासाठी ग्लूगनच्या साहाय्याने मी खालच्या साईडला जी पाकळी बाहेरची पाकळी बनवलेली होती त्या पाकळीला ग्लू लावून ती आपण बनवलेल्या मधल्या कळीवर चिटकवून दिलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता. आता एक कळी चिटकवून झाल्याच्या नंतर आपल्याला ग्लूचा वापर करून त्याच्या बरोबर समोरच्या साईडला दुसरी पाकळी चिटकवून घ्यायची आहे. दुसऱ्या साईडला दुसरी पाकळी व्यवस्थित चिटकवून झाल्याच्या नंतर ती व्यवस्थित 1-2 सेकंद हातात तशीच पकडून ठेवायची. ती पाकळी बसवून झाल्याच्या नंतर आपल्याला तिसरी पाकळी त्या 2 पाकळ्यांच्या मध्यभागी चिटकवून घ्यायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता.
मध्यभागी पाकळी चिटकवून झाल्याच्या नंतर आता जी साईड उरलेली आहे त्या साईडला आपल्याला इथे ग्लू लावून चौथी पाकळी चिटकवून घ्यायची आहे. त्यासाठी मी इथे पाकळी व्यवस्थित कुठे बसते ते पॉईंट काढला आणि त्याच्यावरती ग्लूच्या साहाय्याने ही पाकळी देखील मी चिटकवून घेतली. तर अशाच पद्धतीने मी चारही साईडनी चारही पाकळ्या चिटकवून घेतलेल्या आहेत. इथे तुम्ही पाहू शकता, फक्त खालचा पोर्शन जो आहे तो व्यवस्थित प्रेस करून चिटकवून घ्यायचा, म्हणजे काय होईल तर ही कळी नंतर निसटणार नाही आणि एकदम व्यवस्थित अशी पॅक बसेल. आता आपली इथे कळी किंवा लोटस बनवून तयार झालेला आहे. आता आपल्याला बेस पान बनवण्यासाठी इथे मी मार्कर पेनचा यूज करून पान बनवण्यासाठी तो मार्कर पेनवर ग्रीन कलरचा पाईप क्लीनर राऊंड गुंडाळून घेतलेला आहे. राऊंड गुंडाळून घेऊन झाल्याच्या नंतर ट्विस्ट घेऊन तो पेन मी इथे राऊंड फिरवून घेतलेला आहे आणि जो मोठा पोर्शन आहे तो या राऊंडमधून काढून घेतला आणि पहिला पार्ट आणि लास्टचा पार्ट याचा ट्विस्ट घेऊन इथे एक गोल तयार झाला. आता हा गोल राऊंड आपल्याला सर्व साईडनी स्प्रेड करून घ्यायचा आणि त्याची एक पाकळी जी आहे ती राऊंड ट्विस्ट करून घ्यायची आणि या पाकळ्या व्यवस्थित अरेंज करून प्रेस करून घ्यायच्या. या पाकळ्या थोड्या वरच्या साईडला प्रेस करून घ्यायच्या, म्हणजे याला पानाचा शेप येईल. तुम्ही पाहू शकता इथे किती सुंदर असे छोटेसे पान किंवा जे बेसला स्टेमसाठी पान असतात ते पान इथे तयार झालेले आहेत. आता या पानाच्या बेसवरती ग्लू लावून घेऊन ही कळी किंवा हे जे लोटस आहे ते लोटस आपल्याला चिटकवून द्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता लोटसला या खालचा बेस बसवल्याच्या नंतर किती सुंदर असा लुक आलेला आहे. एकदम रिअलिस्टिक इथे लुक या लोटसचा किंवा कमळाच्या कळीचा तुम्हाला दिसत असेल. तर अशा पद्धतीचा वापर करून तुम्हाला जेवढा हार बनवायचा असेल किंवा जितके फुलं टाकायचे असतील तितक्या प्रमाणात लोटस तुम्ही अशा पद्धतीचा वापर करून बनवून घेऊ शकता. जर एक्स्ट्राचा ग्रीन स्टेम तुमची उरली असेल तर कटरच्या साहाय्याने कट करून घ्या. तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही इथे फ्लावर बनवून घेऊ शकता. कलर देखील ऑप्शनल आहे, तुम्ही कोणताही कलर वापरून घेऊ शकता. तुम्ही सुई दोऱ्याच्या साहाय्याने बीड्स टाकून ही फुले एकमेकांना जोडून घेऊ शकता. मी इथे रेडीमेड बीड्सची तार वापरून ही फुले जोडून घेणार आहे. त्यासाठी मी इथे तार किंवा हे वायर कट करून घेऊन त्याला ग्लू लावून इथे एका फ्लावरच्या वरच्या साईडला आणि दुसऱ्या फ्लावरच्या खालच्या साईडला ही जी बीड्स तार आहे किंवा बीड्स वायर आहे ते इथे चिटकवून घेतलेले आहे. चिटकवल्याच्या नंतर 1-2 सेकंद ते वायर तसेच चिटकवून ठेवायचे, म्हणजे हे एकदम पॅक चिटकून जाते. तुम्ही पाहू शकता इथे मी 2 फ्लावर एकमेकांना व्यवस्थित चिटकवून घेतलेले आहेत. अशाच पद्धतीने तुम्हाला ज्या पद्धतीचा हार पाहिजे, ज्या प्रकारचा हार पाहिजे त्या प्रकारचा हार इथे तुम्ही बनवून घेऊ शकता. इथे बीड्सचे जे वायर आहे त्याच्यातील अंतर इक्वल ठेवा, म्हणजे आपण जी माळा बनवणार आहोत किंवा हार बनवणार आहोत तो एकदम इक्वल लेंथचा, दोन्ही साईडला इक्वल लेंथचा बनेल. तर तुम्ही इथे पाहू शकता मी दुसऱ्या फुलाच्या खालच्या साईडला ही तार चिटकवून घेतलेली आहे. आपल्याला आता त्याच्या खाली एक फ्लावर चिटकवून घ्यायचे आहे. खालच्या फ्लावरचा सेंटर पॉईंट आपल्याला चिटकवायचा आहे. त्यासाठी ही जी बीड्स तार आहे त्याच्यावरती ग्लू लावून घेतला आणि आपल्याला इथे या फ्लावरचा सेंटर जोडायचा आहे. तर त्याच्या सेंटरला इथे ग्लू चिटकवून घेतला. अशा पद्धतीने तुम्ही इथे पाहू शकता मी 3 फ्लावर एकमेकांना जोडलेले आहेत आणि आपल्याला दुसरी साईड बनवण्यासाठी त्याच पद्धतीने तसेच फ्लावर चिटकवून घ्यायचे आहेत. 2 फ्लावरमधले अंतर सेम यावे यासाठी त्याच अंतराची बीड्सची तार इथे कट करून घेऊन त्याच्यावरती जशा पद्धतीने ज्या वेने फ्लावर पाहिजे आहेत त्या वेने इथे फ्लावर या तारवरती चिटकवून घेऊन आपण दुसरी साईड देखील कंप्लीट करून घेऊ शकतो. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. नेक्स्ट व्हिडिओ कशाबद्दलचा पाहिजे याबद्दल देखील तुम्ही कमेंट करू शकता. आणि हा हार आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा. थँक्यू.